दादाकडील भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल हिसकावून घ्यायला आला होता. भाजपच्या गोटातून दादावर दात धरलेला होता. हे विमान आदल्या रात्री गुजरातला गेलं आणि तिथून अजित पवार यांना बारामतीत नेण्यासाठी मुंबईमध्ये आलं. फडणवीस ही अशी सारव करून कुणाला वाचवत आहे? विमान कंपनीचा मालक तुमचा कोण लागतो? हा पहिला प्रश्न. आणि या विमान कंपनीमध्ये कोणत्या राजकीय नेत्यांची बेनामी भागीदारी आहे? हा दुसरा प्रश्न. अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या मृत्यूबाबत व्यक्त केला जाणारा संशय दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. संशयाला दुजोरा मिळणाऱ्या अनेक मुद्दे समोर येत आहेत, पण एकाचंही उत्तर मिळत नाही. अशातच आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून आलेल्या एका अग्रलेखानं मोठी खळबळ उडवून दिली आहे. ज्या नेत्यामुळं अजित पवारांचा विमानाचा प्रवास किंवा एकूण प्रवासाचा प्लॅन जो काही बदलला गेला त्यावर सामनानं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या घटनेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाला वाचवत आहेत असा सवाल सुद्धा सामनातून करण्यात आलेला आहे. नेमकं काय आहे या अग्रलेखात? चला पाहूया. मित्रहो, सामनानं म्हटलंय अजित पवार यांच्या अकाली मृत्यूचा दुखवटा आणि सुतक संपलं. हिंदू शास्त्र आणि रिवाजानुसार 13 दिवसांचे विधी पार पडले. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. प्रफुल्ल पटेल वगैरे मंडळींनी श्रीमती पवार यांना दादांच्या मृत्यूनंतरच्या तिसऱ्याच दिवशी म्हणजे सुतकातच शपथ घ्यायला लावली. त्यावर समाजामध्ये अस्वस्थता होती. आता दुःख विसरून सुनेत्रा पवार त्यांचा पक्ष कर्तव्यास लागले असले तरी सुद्धा दादांच्या अपघातामागं काहीतरी काळबेरा आहे या शंकेतून मराठी मन बाहेर यायला तयार नाही. त्यातच काल दादांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी या अपघातामागं काहीतरी रहस्य असल्याचं सादरीकरण केल्यामुळं एकच खळबळ उडालेली आहे. रोहित पवार यांनी खात्री देत सांगितलं की अजित पवार यांच्या बारामती विमानतळाजवळ झालेला अपघात हा फक्त अपघात नसून तो एक सुनियोजित कटाद्वारे केलेला घातपात आहे. रोहित पवार यांनी त्याबाबत एक सादरीकरण केलं. त्यामध्ये पायलट, खाजगी विमानाचे व्यवस्थापन, त्यातली बेफिकिरी, खोटारडेपणा, लपवाछपवी, पायलटची अकार्यक्षमता आणि इतर संशयास्पद राजकीय बाबीवर प्रकाश टाकला. हवामान ठीक नव्हतं, दृश्यमानतेमुळे विमानाला धावपट्टीवर उतरता आलं नाही वगैरे वगैरे मुद्दे पवारांनी खोटे ठरवले. विमानात तांत्रिक बिघाड अचानक कसा काय निर्माण झाला, तसा तांत्रिक बिघाड आधी पायलटच्या लक्षात का नाही आला? हे विमान आदल्या रात्री गुजरातला गेलं आणि तिथून अजित पवार यांना बारामतीत नेण्यासाठी मुंबईमध्ये आलं. खाजगी विमानाच्या मेंटेनन्स संदर्भातली कंपनी ही प्रफुल्ल पटेल यांची असल्याचा खुलासा धक्कादायक आहे. हे जर खरं असेल तर रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी होणं गरजेचं आहे. ही चौकशी भारतीय एजन्सीकडून करणं म्हणजे आणखी एका घोटाळ्याची शक्यता आहे. अपघाताच्या 1 मिनिट आधी विमानातील ट्रान्सपॉन्डर बंद करण्यात आला. ज्या विमान कंपनीचे विमान अजित पवारांनी दुर्घटनेच्या दिवशी वापरले त्या विमान कंपनीला युरोपात हवाई वाहतूक करण्यास बंदी घातलेली आहे. मग भारतात या कंपनीला शवपेट्या उघडण्याचं हे असं लायसन कोणी दिलं? एखाद्या बस ड्रायव्हरने अपघात केला की त्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. पण इतका भयंकर अपघात होऊन सुद्धा विमान कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नाही आणि फडणवीस म्हणतात दादांच्या अपघाताचे राजकारण कराल तर याद राखा. फडणवीस ही अशी सारव करून कुणाला वाचवत आहेत? विमान कंपनीचा मालक तुमचा कोण लागतो? हा पहिला प्रश्न. आणि या विमान कंपनीमध्ये कोणत्या राजकीय नेत्यांची बेनामी भागीदारी आहे? हा दुसरा प्रश्न. अजित पवार आदल्या दिवशी मोटारीनेच बारामतीला जाणार होते. देवगिरी बंगल्याबाहेर संध्याकाळी त्यांच्या गाड्यांचा ताफा सुद्धा लागलेला होता. पण पूर्व विदर्भातील एका बड्या नेत्यानं दादांना थांबायला सांगितलं
एका महत्वाच्या फाईलवर सही करावीच लागेल, मी पोहोचतो. या निरोपानंतर ते महाशय 2 ते 3 तास उशिरा पोहोचले आणि मग दादांचा मोटारीने बारामतीकडे जाण्याचा जो प्लॅन होता ती योजना रद्द झाली. हा पूर्व विदर्भातला नेता कोण की ज्यानं दादांना 2-4 तास ताटकळत ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी शवपेटी टाईप विमानातून जायला भाग पडलं. प्रश्न असा आहे की कोणती अति महत्वाची फाईल अजितदादा समोर येणार होती की त्यावर तत्काळ सही केली नसती तर महाराष्ट्राचं गतिचक्र थांबलं असतं. फाईलचा विषय रोहित पवारांनी काढला म्हणून नव्यानं सांगायला हवं, आपल्याकडं भाजपच्या घोटाळ्याची आणि सिंचन भ्रष्टाचाराची फाईल आहे, ती उघड केली तर स्फोट होतील असं अजित पवारांनी जाहीररित्या सांगितल्यापासून भाजपच्या गोटातून दादावर दात धरलेला होता. त्यामुळं अपघाताच्या आदल्या रात्री पूर्व विदर्भातील तो भाजपचा नेता फाईलवर सही घ्यायला आला होता की दादाकडील भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल हिसकावून घ्यायला आला होता, यावर प्रकाश पडायला हवा. तो पूर्व विदर्भातील नेता तरी कोण ज्यानं पवारांना बरेच तास अडकून ठेवलं? त्याचं नाव रोहित पवारांनी जाहीर केलं तर संशयाची जळमट दूर होतील. अजित पवार यांच्या अपघाताचं राजकारण करू नका असं मुख्यमंत्री म्हणतात, मग हे प्रकरण काय दडपून टाकायचं का? त्यातील गुन्हेगारांना पुढच्या बळी घेण्यासाठी मोकाट सोडायचं का? देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांसारखा मित्र गमावल्याचं दुःख झालं आहे हे कृतीतून दिसू द्या. लोकांना गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूबाबत संशय होता आणि आता अजित पवारांच्या विमान अपघातावर लोक विश्वास ठेवायला तयार नाही. अजित पवारांचा काटा इस्रायलच्या मोसादी पद्धतीनं काढला आहे असे पुरावे देऊन पवार कुटुंबीय आक्रोश करीत आहेत. सुनेत्रा पवार आणि अजितदादांची मुलं दुःख विसरून कामधंद्याला लागलेली आहेत. प्रफुल्ल पटेल, तटकरे, मुश्रीफ वगैरे दादांचे सहकारी सुद्धा राजकीय कार्यास वाहून घेताना दिसत आहेत. पण सुरत वरून मुंबईत आलेल्या उडत्या शवपेटीनं अजित पवारांचा बळी घेतला तो कटच होता हे सिद्ध करण्याचा प्रयत्न रोहित पवारांनी केला. त्यासाठी त्यांनी श्रम केला, अभ्यास केला. दादा गेल्याच्या दुःखातून ते सावरलेले नाहीत. महाराष्ट्राचं मनही त्याच दुःखात आहे. मित्रहो, सामनाच्या या अग्रलेखाबद्दल तुम्हाला काय वाटलं जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.